नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं धनश्री पाटील यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी, तीही अगदी वेगळ्या आणि खास पद्धतीने। ही भाजी अजिबात कडू लागत नाही आणि खूप चविष्ट लागते। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी मेथी निवडून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मेथीला अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहे। आता एक पॅन घ्या, पॅनमध्ये शेंगदाणे घाला आणि ते छान भाजून घ्या। त्यानंतर त्यात चणे घालून तेही थोडेसे भाजून घ्या। शेवटी त्यामध्ये पांढरे तीळ घाला आणि हलकेसे भाजून घ्या। सगळं छान भाजून झाल्यानंतर गॅस बंद करा। थोडंसं पाणी घालून त्याची छान अशी पेस्ट तयार करा। आता दुसरा पॅन घ्या आणि त्यात बटर घाला। बटर गरम झाल्यावर त्यात अख्ख्या लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या घाला आणि थोडा वेळ परतून घ्या। त्यानंतर त्यात चिरलेली मेथी घाला आणि मेथीचं पाणी आटेपर्यंत छान असं परतून घ्या। आता एक कढई घ्या, त्यात थोडंसं तेल घाला। तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि चिरलेला लसूण घाला आणि थोडंसं परतून घ्या। त्यानंतर त्यात चिरलेला कांदा घाला आणि कांदा लालसर होईपर्यंत छान परतून घ्या। आता त्यात मीठ आणि 2 काश्मीरी लाल मिरच्या घाला आणि पुन्हा थोडंसं परतून घ्या। त्यानंतर चिरलेला टोमॅटो घाला। टोमॅटो छान शिजल्यानंतर तो चमच्याने मॅश करून घ्या। आता यात बेसिक मसाले घाला। धने पावडर, घरगुती मसाला, हळद आणि थोडासा गरम मसाला घालून सगळं छान मिक्स करा। त्यानंतर तयार केलेली शेंगदाणे, चणे आणि तिळाची पेस्ट त्यात घाला आणि व्यवस्थित मिक्स करा। गरज असल्यास थोडंसं पाणी घाला। आता त्यात परतून घेतलेली मेथी घाला आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून काही वेळ शिजू द्या। शेवटी वरून थोडेसे भाजलेले तीळ घालून गार्निश करा। अशा प्रकारे आपली खूप चविष्ट आणि अजिबात कडू न लागणारी मेथीची भाजी तयार आहे। ज्यांना मेथी आवडत नाही त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप छान टेस्ट येते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।